उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रील आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी 10 कोटी. अनेक शहरामध्ये महायुतीमध्ये लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत. शिस्तबद्ध वगैरे भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपात नाशिक पासून संभाजीनगर पर्यंत आणि ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला आणि लोकांनी, महिलांनी, मुलींनी कसा आक्रोश केला हे सुद्धा चित्र पाहण्यासारखं होतं. बाहेरून आलेल्या उमेदवारांना, गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षांनी केलं. ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात. भाजप नेते म्हणतात की रीग आहे आमच्याकडे म्हणून. हा, गुंडांची रीग लागलेली आहे. काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी. उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी 10 कोटी. छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत त्यांनी काल प्रतिक्रिया दिल्या. कोणी निष्ठावंत नसतं. ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल. पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत, अन्य पक्षात गेले. संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले? हा, निष्ठावंत वगैरे काय नसतं. आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे 5-5, 10-10 कोटीचं, त्यासाठी हा गोंधळ आणि रील निष्ठा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेल्या आहेत.